उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आता वैद्यकीय सहायता कक्ष आता सुरू करणार आहेत। मंत्रालयामध्ये आता सरकारी निधीचे 2 वैद्यकीय सहायता कक्ष राहणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री असताना सीएसआर फंडातून मदत करत होते, तसंच सीएसआर फंडातून रुग्णांना मदत करण्यासाठी फडणवीसांचाही एक स्वतंत्र कक्ष होता। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सहायता निधी आणि सीएसआर फंड आता एकत्रित करण्यात येणार आहे। 2 फंड एकत्रित केल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून आता वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहे। गणेश, नेमका आता उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सुद्धा वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली आहे, काय अधिकचे अपडेट्स? या पूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असा एक वाद समोर येतोय किंवा त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे। कारण याच्या आधी आपण पाहिलं की कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक बोलवली पण ते गेले नाही। त्याच्यानंतर वॉर रूम संदर्भातली ही माहिती समोर आली। आता हे वैद्यकीय सहायता कक्ष थोडंसं मी मागे जातो, 14 ते 19 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना ह्या कक्षाची सुरुवात केली गेली होती आणि सीएम रिलीफ फंड याच्या माध्यमातूनच आरोग्य विभागासाठी किंवा पेशंटसाठी हे पैसे रिलीज व्हायचे। त्यानंतर सरकार बदललं, कोविड आलं, कोविड काळात ते बंद झालं। मग परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर ही सहायता निधी सुरू केली गेली, हे कक्ष सुरू केले गेलं आणि त्यावेळेला सीएम रिलीफ फंडमधनं पैसे द्यायचे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सीएसआर फंडचा वापर करून लोकांना गरजूंना मदत करायचे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर 24मध्ये त्यांनी सीएम रिलीफ फंड आणि सीएसआर फंड ह्या दोन्ही फंड्सला क्लब केलं आणि दोन्ही फंड्स आपल्या कक्षात घेऊन त्यांनी या दोन्ही फंडच्या माध्यमातून लोकांना मदत करायला सुरुवात केली। आता उपमुख्यमंत्र्यांनी यामुळं स्वतःहून एक रिलीफ फंड सुरू केलेला आहे किंवा एक कक्ष सुरू केला आहे आणि आता निधी कुठून येणार, तर शिवसेनेच्या कोट्यात असलेले जे खाते आहेत त्यामध्ये आरोग्य विभागही आहे, आरोग्य खातं आहे। आरोग्य खात्यातून ही मोठी रक्कम लोकांना गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जाणार आहे। आता यानं जनतेचा फायदा होईल, गरजूंची मदत होईलच, पण मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे की वॉर रूम तयार सीएमची झाली तर तशीच एक वॉर रूम किंवा त्यांनी आपल्या कामांसाठी एक रूम तयार केली। आता सहायता निधी कक्ष आहे, सीएसआर फंड सीएमने घेतला तर डीसीएम आपल्याकडे सहायता निधी कक्ष जोडून आपल्या खात्यातून किंवा आपल्या शिवसेनेच्या खात्यातूनच जे मंत्रालय आहे त्यातून हे पैसे देण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून पॉवर बॅलन्स करण्याचा हा प्रयत्न आहे का, कारण चर्चा तर होणार यामध्ये। आता काही डिफेन्स येईल, यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातील की आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रित लोकांसाठी हे काम करतोय, मात्र ही गरज होती का आणि अशा प्रकारे एक वेगळं रिलीफ फंड तयार करण्याची गरज शिंदेंना का भासवली, हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून पॉवर शेअरिंग, पॉवर बॅलन्स करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ही रेस आहे का, असं असेल तर निश्चितपणे आता पुढे पाहावं लागेल की आणि कोणत्या गोष्टी आपल्याला या नवीन सरकारमध्ये पाहायला मिळतील आणि हा टसल पुढे असाच कायम राहतो का। नक्कीच, पण गणेश, याआधी आरोग्य खातं हे शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरांकडे होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा या संदर्भात आता नेमकं आता कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जाणार आहेत या खात्यासंदर्भात? हे पहा, अनेक माहिती समोर आल्या की आरोग्य खातं, सामाजिक न्याय, वेगवेगळ्या खात्यातून हे पैसे समोर येतील। मात्र सध्या तरी असं कळतंय की आरोग्य खातं जे प्रकाश आंबेडकरांकडे आहे, जे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री आहेत किंवा त्यांचं ते मंत्रालय आहे, तर ह्या खात्यातूनच हे पैसे सीएम डेप्युटी सीएम मेडिकल एड सेलसाठी देणार आहेत। म्हणून आपले पैसे त्यांनी स्वतः जनरेट केलेले आहेत आणि लोकांना मदतच होणार आहे ना, हा एक चांगला भाग आहे। पण ही कॉम्पिटिशन बरंच काय बोलून जातं आणि या कॉम्पिटिशनमुळेच राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण मिळालेलं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावाही आता या शिंदेंच्या सहायता कक्षाकडून आता होणार आहे। धन्यवाद गणेश, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान या संदर्भामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सीएसआर फंडाचे जर पुन्हा मुख्यमंत्री स्वतःकडे घेत असतील तर मला वाटतं ते योग्य नाही। मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा हे निश्चित आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यापासून आरोग्य खात्याशी त्यांची जवळीक आहे। ते भावनिक होतात, त्या पद्धतीने ते काम करतात, शेकडो फाईल बाजूला ठेवतील, परंतु मुख्यमंत्री सहाय्यता निधीची फाईल एका सेकंदात साईन करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। म्हणून त्या खात्याशी असलेली अटॅचमेंट
त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, फक्त सेवा हा त्याच्यामधला भाव आहे. आणि म्हणून उपमुख्यमंत्री साहेबांनी जो सहाय्यता कक्ष काढला आहे त्याला मदत करण्याचं कामसुद्धा माझ्या डिपार्टमेंटमार्फत केले जाणार आहे आणि ते करणं हे माझं कर्तव्य पण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला जी गती दिली, वर्षभरामध्ये 2 कोटी रुपयाची मदत देणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि 270 कोटीचा निधी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेला आहे. एक ज्याला म्हणतात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. म्हणून असा जर एखादा त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री सहायता योजना जर सुरू करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. आरोग्याशी निगडीत असलेल्या माणसाला मदत करणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री साहेब जे करतायत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.